नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून ज्या काही घटना घडतायत त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी हादरून गेलाय। जसं की अक्षता म्हात्रे जे काही हत्या प्रकरण असेल, त्याचबरोबर मावळमध्ये जी मुस्लिम गर्भवती महिला होती त्या महिलेचा या ठिकाणी मृत्यू होतो आणि सगळं जे काही प्रेम प्रकरण वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी घडतात आणि त्यानंतर तिचा मृतदेह जो आहे तो या ठिकाणी नदीत टाकला तो। त्याचबरोबर तिच्या अल्पवयीन मुलांना जे निष्पाप लेकरं आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पाण्यात फेकलं जातं, जिवंत पाण्यात फेकलं जातं। आणि या सगळ्या गोष्टी होत असताना अजून एक घटना अशी घडते की आंतरजातीय विवाह केल्यामुळे त्या तरुणाचा या ठिकाणी मृत्यू होतो किंवा त्याचा मर्डर केला जातो। तर सर्वप्रथम या सगळ्या घटनेचा या ठिकाणी निषेध आणि जे कोणी या घटनेमध्ये दोषी असतील त्या सर्वांवरती कठोरातली कठोर जी काही शिक्षा आहे ती या ठिकाणी झाली पाहिजे, यांची सखोल चौकशी झाली पाहिजे। तर या सगळ्या गोष्टी होत असताना अजून एक गोष्ट या ठिकाणी अजून एक प्रकरण या ठिकाणी घडलं, ते म्हणजे उरणमधलं यशश्री शिंदेचं जे काही हत्या प्रकरण या ठिकाणी समोर आलंय आणि यामध्ये संशयित आरोपी दाऊद शेख वरती या ठिकाणी संशय व्यक्त केला जात आहे। आणि एकंदरीत या सगळ्या जी काही घटना घडली याची काही थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आपण करूया। तर सर्वप्रथम या ठिकाणी 2019ला आपण 19चा या ठिकाणी विचार करू। 2019ला यशश्री शिंदे आणि दाऊद यांच्यामध्ये जे काही आपण असं म्हणू शकतो की यशश्री शिंदेच्या कुटुंबियांनी दाऊदच्या विरोधात या ठिकाणी पोलिसांमध्ये तक्रार केली होती। जसं की काही जे चुकीच्या गोष्टी या ठिकाणी घडत होत्या किंवा या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता त्यांच्या कुटुंबियांनी यशश्री शिंदेच्या कुटुंबियांनी या ठिकाणी दाऊदच्या विरोधामध्ये उरण पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी त्यावरती त्वरित कारवाई करत दाऊद शेखला या ठिकाणी अटक केली म्हणा। या सगळ्या गोष्टीला पाहता यशश्री शिंदे जी आहे ती या ठिकाणी अल्पवयीन होती, त्यामुळं पॉक्सो जो काही कायदा आहे 2012चा त्या कायद्याअंतर्गत त्यावरती कारवाई झाली होती। तो कारागृहात होता, कारागृहातून तो या ठिकाणी बाहेर आला, त्यानंतर तो कर्नाटकला गेला आणि कर्नाटकला गेल्याच्या नंतर कर्नाटकवरनं काही दिवसांपासून असं म्हणू शकतो की पण यशश्री शिंदेच्या संपर्कात तो असेल किंवा तो पुन्हा एकदा उरणला आला आणि यशश्री शिंदेच्या संपर्कात तो होता आणि एकंदरीत तिच्याशी जे काही बोलताना म्हणा या सगळ्या गोष्टी घडत असतात, या सगळ्या गोष्टी घडल्या असतील आणि तिला तो त्या ठिकाणी उरणमध्ये त्यांनी भेटायला बोलवलं वगैरे, जे काही माहिती समोर अशा प्रकारची येते। तर बोलवल्यानंतर त्यांनी या ठिकाणी तिला मारलं आणि तिला मारल्याच्या नंतर तिच्या देहाची या ठिकाणी विटंबना केली आणि एकंदरीत तो या ठिकाणून पसार झाला। त्या सगळ्या गोष्टी घडत असताना एक दुसरीकडं जी यशश्री शिंदेची आई आहे त्यांनी या ठिकाणी 25 जुलैला एक तक्रार उरण पोलीस ठाण्यात केली की यशश्री जी आहे ती या ठिकाणी गायब झाली आहे किंवा ती घरी परतली नाहीये। पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा तपास सुरू केला आणि 27 जुलै रोजी जी काही माहिती आहे ती या ठिकाणी थोडक्यात समोर आली आणि ती माहिती अशी होती की उरणमधील जो काही कोट नाका आहे त्या कोट नाक्याच्या परिसरामध्ये जो काही पेट्रोल पंप आहे त्या परिसरामध्ये एक मृतदेह त्यांना आढळला होता आणि या सगळ्या जी काही मिसिंग कंप्लेंट होती या सगळ्या गोष्टीच्या आधारावरती यांनी शिंदे जे फॅमिली आहे यशश्री शिंदेच्या जे काही फॅमिली त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी या ठिकाणी तपासणी सुरू असताना त्यामध्ये असं आढळून आलं की ही यशश्री आहे, कारण की तिच्या कपड्यावरनं किंवा ते चेहरा तर पूर्ण विद्रूप केला होता। सगळे जे काही आपण खूप चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी आपण बोलू नाही शकत आहे, अशा काही घटना घडली, असे काही त्या ठिकाणी झालं होतं। तर तिच्या कपड्यावरनं वगैरे आणि सगळं काही अंदाज लावून त्यांनी सांगितलं का बा ही माझीच मुलगी आहे असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं। तर त्वरित सगळ्या काही चौकशी सुरू झाली आणि एकंदरीत असं सांगण्यात येत आहे की या सगळ्या अँगलमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी लव्ह जिहादचा अँगल सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर एकंदरीत जो काही दाऊद शेख आहे या सगळ्या गोष्टीला पाहता जसं की 2019ला दाऊदच्या विरोधात जी काही पोलीस तक्रार दिली होती आणि त्याचबरोबर पॉक्सो अंतर्गत जे काही त्यावरती कारवाई झाली होती, या सगळ्या गोष्टीचा जो काही मनात राग धरून ते या ठिकाणी हे सगळं काही कृत्य या ठिकाणी केलं असावं असा जो काही संशय ते या ठिकाणी यशश्री शिंदेच्या वडिलांनी या ठिकाणी जो काही संशय या ठिकाणी व्यक्त केला। ज्याप्रमाणे या प्रकरणामध्ये जी काही माहिती या ठिकाणी यशश्री शिंदेच्या कुटुंबियांनी दिली आणि माहितीच्या आधारावरती या ठिकाणी संशयित आरोपी दाऊद शेखचा जो काही तपास आहे या ठिकाणी पोलीस करतायत आणि एकंदरीत जी काही माहिती आहे ती समोर येईलच। आणि या सगळ्या गोष्टीला पाहता या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की यशश्रीला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि या सगळ्या
प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे जे कोणी गुन्हेगार असतील, जे कोणी दोषी असतील या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना फाशीची सजा या ठिकाणी झाली पाहिजे, जेणेकरून या सगळ्या काही गोष्टी अशा चुकीच्या गोष्टी आहेत त्या समाजामध्ये घडणार नाहीत, या सगळ्या घटनेला या ठिकाणी आळा बसेल आणि जेणेकरून कोणालाही या सगळ्या गोष्टीचा जो काही त्रास होणार नाही। तर मित्रांनो, सतर्क राहा आणि नेहमी ज्या काही चुकीच्या घटना घडत असतील किंवा संशयित घटना घडत असतील या सगळ्या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला द्या, जेणेकरून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अशा घडणार नाहीत किंवा सगळ्या गोष्टीला या ठिकाणी आळा बसेल। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।